आंबेडकर 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 आंबेडकरांचे नाव तुम्ही जेवढे वेळेस घेता तेवढे वेळेस जर देवाचं नाव घेतले असल्या तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता, असे संसदेमध्ये अमित शहा म्हणले होते. आणि आज दिल्ली येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष हे अमेरिकेहून आज सकाळी दिल्ली येथे विमानतळावर उतरले आणि उतरल्याबरोबर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र, माझी आत्मकथा ही सर्वांनाच हात वरी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा दाखवली. आंबेडकरांचे विचार काय आहेत, आंबेडकर म्हणजे नाव नाही तर आंबेडकर क्रांती आहे, आंबेडकर हे या तरुणाईचा आयडॉल आहे असे सांगले. आणि सर्व जंतर मंतर येथे आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला, जय भीमचा जयघोष केला. कोण्या 33 कोटी देवाचा जयघोष केला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला. आंबेडकर यांनी या देशासाठी पुष्कळसं त्याग आणि बलिदान दिलेले आहे. ते या तरुणाईचा आयडॉल आहेत. म्हणून जे आज आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर होत आहे की नीट पेपर घोटाळा असो, CBSE पेपर असो, असे असंख्य पेपरफुटी प्रकरणं होत आहेत. सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांनी जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आणि दिल्लीमध्ये आंदोलन हे जोर पकडत आहे. अतिशय शांततापूर्ण आंदोलन होत आहे. याला संपूर्ण देशभरातून पाठिंबा दिला जात आहे. कारण गरिबाचे मुलं हे देशामध्ये आहेत, शिक्षणासाठी आहेत आणि पेपर फुटी होत आहे. जे दिवस रात्र अभ्यास करतात, मेहनत करतात आणि पेपर फुटी झाल्यामुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असे थांबावे यासाठीच हे आंदोलन तरुणाईकडून व्यक्त केलेले आहे. आणि हे जेनझी आता थांबणारी नाही. ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये तरुणाईने आंदोलन करून तिथलं सरकार धुळीत मिसळून टाकलं आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा जेनझीने आंदोलन केलं, नेपाळमध्ये सुद्धा आंदोलन केलं, तसं भारतामध्ये सुद्धा आता हे आंदोलन होत आहे. आणि तरुणाई आता शांत बसचल असे काही वाटत नाही. आणि संपूर्ण देशभरातून या तरुणाईला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांना पाठिंबा मिळत आहे.